आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत 12 एप्रिल संडेच्या दिवशी इथे उद्घाटन करण्यात आलं या रस्त्याचं आणि या रस्त्याचं उद्घाटन हे 2 वेळा करण्यात आलं। ते बहुजन विकास आघाडी पक्षाने एकदा केलं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीनेही केलं। दोन्ही पक्षांमध्ये श्रेय येण्याचा प्रयत्न इथे केला गेला। 2 दिवस झाले इथे काम चालू झालेलं आहे, संत गतीने का होईना पण काम चालू आहे। आता बघूया आपल्या सोबत आहे चेतन करत, आपण त्यांच्याशी डिस्कस करूया की काय बोलतात ते। चेतन सर, 2 दिवस झाले इथे काम चालू झालेलं आहे, तुम्ही बघताय आणि तुम्हाला काय वाटतं, काय कशा पद्धतीने काम चालू आहे? आता प्रथम तर मी आमच्या लोकनेते हितेंद्रजी ठाकूर तसेच आमचे महापौर आजीवजी पाटील आणि आमचे उपमहापौर मार्शल लोपिस तसेच प्रवीण शेट्टी साहेब व आपले स्थानिक नगरसेवक कन्या बेटादा भोईर यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण की हे जे रस्त्याचं काम झालंय हे असंच नाही झालं, हे खूप संघर्षाने झाले। ह्याच्यासाठी पहिला 2 वर्षात आम्ही इकडे आंदोलनाला बसलेलो, आमच्यासोबत इकडचे नागरिक होते, जवळपास 400-500 लोक इकडे आंदोलनाला बसलेले या रस्त्यावरच। त्याच्यानंतर आम्ही महापालिकेवर मोर्चा घेऊन गेलो, तिकडे आम्ही 100-150 लोक गेलो की ह्या रस्त्याचं MMRDA काय करत नाही, तसं बोलतो MMRDA रस्ता आहे पण फक्त दुरुस्तीकरण महापालिकेकडे आहे, तर तुम्ही तरी काहीतरी मार्ग काढा। तेव्हा जाऊन याची निविदा निघाली 26 करोडची। त्याच्यानंतर 2 पक्षाने याचे नारळ फोडले। खरं बघायला गेलो तर ते श्रेय कोणाचं आहे हे लोकांना माहीत आहे, कारण की इकडची जनता आमच्यासोबत होती। म्हणून तुम्हाला लोकांना मी सांगू इच्छितो की जे काम तुम्ही कराल त्याचंच तुम्ही श्रेय घ्या। चला, तो श्रेयवादाचा विषय नंतरचा आहे, पण मी तुम्हाला आज सांगतो या रस्त्याची माहिती की हा रस्ता आता 30 फूट आहे आणि एका साईडलाच गटार आहे आणि एका साईडला स्लोपिंग येईल आणि आपल्या टिवरी फाटा वामन डाब्यापासून ते कोयदा पाट्यापर्यंत हा रस्ता आहे। मध्ये मध्ये गटार आहे, जिकडे गटाराची आवश्यकता आहे तिकडेच गटार आहे, पण आपण या रस्त्याला संपूर्ण गटार घेतले। पावसाळ्याच्या आत हा रस्ता कंप्लीट करायचं आमचं चाललंय। जेवढा होईल खेचता येईल तेवढा खेचा, टिवरीपर्यंत खेचा, टिवरी फाट्यापर्यंत खेचा, पण खेचा असं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला तंबी दिली। आज काल 2 दिवसांपासून काम चालू झाले, पण इकडे 2 दिवसांपासून समस्या आम्हाला उद्भवतात। त्या समस्या अशा आहेत की इकडून खोदलं जेव्हा तेव्हा इलेक्ट्रिकच्या केबल गेलेल्या आहेत MSEBच्या, जर अजून खोदलं तर ते आपल्या संपूर्ण वीज पुरवठा खंडित होईल। तसेच एक आपली 200ची पाण्याची लाईन गेली आहे, त्याच्यामुळे तो पाईप पण तो जेव्हा खोदलं जेसीबी तेव्हा तुटला। तेव्हा आता आज 2 वाजता इंजिनियर इकडे येत आहेत, MSEBचे इंजिनियर, महापालिकेचे इंजिनियर, आमचे एक संपूर्ण पाहणी आहे। त्याच्यानंतर मग मार्किंग केलं जाईल आणि काम परत पुन्हा चालू केलं। आता काम चालूच आहे, परंतु आता त्यांची संपूर्ण कुठे कुठे पॉईंट आउट करायचे ते करायला लावले। जसं आपण बघतो की वर्क ऑर्डर मध्ये 180 दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि जसं तुम्ही म्हणताय आता की पावसाळ्याच्या आधी हे काम जेवढं जास्त करता येईल तेवढं तुम्ही प्रयत्न करणार आहात। तुम्हाला वाटतं की या पावसाच्या आधी या 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त काम होईल? माझ्या हिशोबाने 180 वर्क ऑर्डरमध्ये का टाकलं, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण कोणतेही काम घेतो रस्त्याचं तेव्हा कोणते ना कोणते प्रश्न उद्भवतात, कोणाच्या जमिनी हँडओव्हर झालेल्या नसतात, त्या लोकांना मग शेतकऱ्यांना FSIचे विषय येतात, असे खूप विषय असतात। म्हणून कुठे कुठे काम थांबलं जाईल या हिशोबाने महानगरपालिका विचार करून ती मुदत टाकून देते। पण तसं जिकडे जिकडे यांना कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदाराला जिकडे जिकडे प्रॉब्लेम येतील तिकडे आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक कन्या बेटादा भोईर आम्ही उभे राहू, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। तसं आपलं जुशेंद्र गावातलं केलं, स्टेशनपासून PWD ब्रिजचं आपण जे केलं, तसंच इथेही ज्या काही समस्या आल्या शेतकऱ्यांच्या तर त्याही आम्ही सॉल्व्ह करू। नायगावकरांनी इथे खूप संघर्ष केलेला आहे आणि त्यांच्या संघर्षातून की इथे कामाला सुरुवात झालेली आहे। आता बघूया कशा पद्धतीने हे काम होतंय आणि त्याचा पाठपुरावा आपण करत राहणार आहोत, कशा पद्धतीने करता येईल। चेतन सर, दुसरा प्रश्न असा की ज्यावेळी 12 तारीखला ज्यावेळी तुम्ही जे आपले महापौर आहेत त्यांच्यासमोर एक प्रश्न मांडलेला किंवा त्याने एक प्रश्न केलेला की जसा परिवहन सेवेचा विषय जो आहे की इथे संध्याकाळच्या वेळी स्टेशनवरती खूप लांबच लांब लांगा लागतात, त्यामुळे खूप इथल्या ज्या मराठी जे बाहेरून इथे राहणारी जी माणसं आहेत त्यांना खूप मोठा त्रास होतो त्या गोष्टीचा, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला एक म्हणायचं आहे, जेव्हा इकडे या 5 ते 7 वर्षाची लोकसंख्या अचानक वाढली, जसं सनटेक्स सारखे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आले, नौका सारखे कॉम्प्लेक्स आले, तसं हे संपूर्ण जे हे तुम्हाला दिसतं हे 8 वर्षात उभं राहिलेलं आहे। तर जेव्हा अचानक लोकसंख्या वाढली तेव्हा आम्ही स्थानिक जे रिक्षा चालक मालक आहेत, आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सहकारी आहेत, त्या सर्वांना बसवलं एका ठिकाणी, म्हणजे एक मीटिंग घेतली त्याच्यावर की बाबा आता आपल्याला कुठेतरी बसेस चालू करायला लागतील।
तेव्हा आम्ही त्या साईडला 2 बसेस चालू केल्या, ह्या साईडला 2 बसेस चालू केल्या. स्थानिकांना विश्वासात घेऊनच हे आम्ही काम करणार आणि ते त्याला परवानगी देतील. कारण की आता काय झाले तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही घरी बसलात तर इकडे संपूर्ण रॅपिडोने कॅप्चर केले मार्केट, त्या संघटनेलाही माहिती आहे. तर रॅपिडोने जर मार्केट कॅप्चर केलं असेल तर आमचेच जर रिक्षाचालक मालक समज ट्रॅव्हलर घेतील किंवा डमडम लावतील, परंतु नागरिकांची सोय व्हायला पाहिजे. अक्षरशः 2-2 तास नागरिक तिकडे लाईनमध्ये उभे असतात कारण की पब्लिक वाढले. आमचे रिक्षाचालक मालक चांगली सुविधा चांगले हे करतात. कोरोनासारख्या काळात त्यांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यांनी लोकांना सुविधा दिलेल्या आहेत. आम्ही स्वतः हे बोलू शकतो. म्हणून त्यांना विश्वासात घेऊन आम्ही कोणत्या कशा बसेस चालू, माझी जी बस चालू करायची इच्छा आहे ती नायगाव पश्चिमेपासून आहे. नायगाव पश्चिमेपासून बस सुटणार, ती संपूर्ण परनगर कॉलनी नंतर सनटेकपासून स्टार सिटी अशी फिरून जाणार. कारण की त्याच्यामध्ये काय आहे की जे वृद्ध नागरिक आहेत, ज्या प्रेग्नेंट महिला आहेत, ज्यांना खरंच चालता येत ना, तुम्हाला माहिती आहे आता 60वी नंतरच लोकांना पायाचा प्रॉब्लेम होतो, गुडघ्यांचा प्रॉब्लेम होतो, ज्यांना स्टेशनला ब्रिजमुळे तेवढा जो 200-300 मीटरचा प्रवास करायला लागतो तो करायला लागणार नाही. यासाठी आम्ही पश्चिमेकडून बसची मागणी केली की 2 बसेस ह्या चालू करा. गोदापाड्यापर्यंत आपली बस चालू आणि एक बस आम्ही भिवंडीपर्यंत आणि एक ठाण्यापर्यंत अशी मागणी केली आहे. आपल्याबरोबर अजून काही इथले नागरिक आहेत, त्यांनाही काही बोलायचं आहे या विषयावरती. सर काय बोलाल तुम्ही? मेन म्हणजे हे रस्त्याचं जे काम सुरू झाले बहुजन विकास आघाडीकडून, त्यासाठी मी त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद बोलतो. दुसरी गोष्ट म्हणजे खरंच त्यांनी अजून एक मुद्दा उचललेला आहे परिवहनाचा. तर माझ्या मते की परिवहन हा लोकांसाठी खूप त्रासदायक विषय ठरलेला आहे सध्या तरी. कारण की अचानक इकडे लोकसंख्या वाढली आणि वाढलेल्या लोकसंख्येमुळे रिक्षा जेवढ्या होत्या तेवढ्याच आहेत, पण लोक अचानक 2 पटीने 3 पटीने वाढलेत. तर लोकांना स्टेशनला जवळजवळ 1-2 तास लाईनीत उभं राहावं लागतं. लोक संध्याकाळी जास्त करून महिला जेव्हा ट्रेनमधून उतरतात त्याच्यानंतर त्यानंतर त्यांना घरी जाऊन पण कामं करायची असं, मुलं सांभाळायची असं, मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. तर त्यासाठी त्यांना तिथे 1-1, 1.5 तास संघर्ष फक्त स्टेशनलाच करावा लागतो रिक्षासाठी. तर ते जर काही परिवहनाचा उपाय जर निघाला तर त्या वेळेत घरी येतील, बाकीची पण त्यांची कामं वेळेत होतील, मुलांकडे लक्ष देता येईल किंवा घरातलं जे काही कामं असेल ते त्यांना वेळेत निपटता येईल आणि दुसऱ्या दिवशी परत कामावर जाण्यासाठी त्या तयार असतील. तर माझ्या मते हा प्रश्न लवकरात लवकर करावा. तसे चेतनदादांचं आहेच त्यासाठी योगदान पण आहे आणि त्यांचं पाठपुरावा चालूच आहे. तर आपण जसं आता पाहिलात की जो परिवहनाचा विषय आहे तो चेतन घरत यांनी जो विषय उचललेला आहे आता, आणि तो विषय इथले लोकप्रतिनिधी, इथले भूमिपुत्र, इथले रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहेत ते बसून तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात ते पाहूया आपण. आणि दुसरा प्रश्न म्हणजेच की जो रस्त्याचं काम जे आपण पाहतोय की आपण अशी विचार करूया की समजा हा या पावसाच्या अगोदर जेवढा जास्तीत जास्त हा रस्ता बनेल तेवढा या इथल्या नागरिकांसाठी खूप सोयीचा होईल. थँक्यू सो मच. नायगावमधील महत्त्वाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी हाक मतदाराची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नवीन अपडेटची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. तुमची साथ नायगावच्या विकासासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.